बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. बीजरूप आत्मे अर्थात सीड सोल्स. श्रोते हो, बापूजी आपल्याला बीजरूप आत्म्यांबद्दल अधिक माहिती सांगताना म्हणतात परम शांती. हे जे बेहदचे आत्मे आहेत म्हणजे 108, 1008, 16,000 किंवा 9,00,000 यांची कोणतीही रचना नाही. याचे स्पष्टीकरण मी आजपर्यंत दिले नव्हते, पण या संकल्पना आज मी बेहदच्या मुलांसाठी स्पष्ट करत आहे. कारण तुमच्या छोटूराम बापूजींनी 198 करोड वर्षांपूर्वी 108 निराकारी आत्म्यांची रचना केली आणि त्यानंतर त्यांना 15 लाख वर्षांपूर्वी धर्तीवर आणले. हे सर्व कार्य आपल्या ब्रह्मांडाच्या परमधामामध्ये झाले. सर्वोच्च परमात्मा अर्थात ऑलमायटी ऑथॉरिटीने केवळ 2 आत्म्यांची रचना केली. एकाचे नाव छोटूराम ठेवले कारण तो लहान होता आणि मोठ्या आत्म्याचे नाव बलराम ठेवले. आता 108 नंतर 1008 आत्म्यांची रचना केली गेली. ही रचना देखील 15 लाख वर्षांपूर्वी, जे परमधामामध्ये कार्य झाले. आता 15 लाख वर्षांपूर्वी छोटूराम बापूजींनी 108 आत्म्यांना खाली आणले होते. धरतीपासून 500 किलोमीटरवर एक गोळा बनवून तिथे हे कार्य करत होते आणि आता तर 5000 किलोमीटरवर एक गोळा बनवून 108 आणि 1008 दोघेही आकारी रूपामध्ये काम करत आहेत. म्हणजे 108 आणि 1008 यांचे साकारी रूप आणि आकारी रूप दोन्हीही आहेत. तसे 16,000 आणि 9,00,000 आत्म्यांचे नाही. तसेच बेहदच्या आत्म्याने कोणाचीही कधीही रचना केली नाही. हे सर्व 5,000 वर्षापूर्वी धर्तीवर साकारी रूपामध्ये आले आणि जन्म मरणाच्या चक्करमध्ये अडकले. त्यामुळे त्यांनी कोणाचीही रचना केली नाही. बाकी धर्तीवर आपण जे मनुष्य बघतो किंवा जे 33 कोटी देवी देवता आहेत ते G2 म्हणजेच ग्रेट ग्रेट युनिव्हर्समधून 198 करोड वर्षांपूर्वी आले आहेत. 198 करोड वर्ष म्हणजे ब्रह्मांडाचा पहिला परार्ध पूर्ण झाला तेव्हा आणि दुसरा परार्ध सुरू होण्याची तयारी चालू होती. सगळ्यात आधी ऑलमायटी अर्थात सर्वोच्च परमात्मा बेहदच्या विश्वाच्या PM सोबत या ब्रह्मांडात निराकारी रूपामध्ये आले. आपले ब्रह्मांड तेव्हा अस्ताव्यस्त झाले होते. त्यावेळी ब्रह्माच्या पहिल्या परार्धाचे 50 वर्ष पूर्ण झाले होते. म्हणजे पहिल्या परार्धातील जे देवी देवता, असुर आणि मनुष्य होते ते सर्व खाली अस्ताव्यस्त स्थितीमध्ये होते आणि ब्रह्मांडाची शक्ती देखील खूप क्षीण झाली होती. अगदी एखादं तुटलेलं ब्रह्मांड जणू असूनही नसल्यासारखं जाणवत होते. तेव्हा तात्काळ सर्वोच्च परमात्म्याने पहिली रचना केली, त्याला बलराम असे म्हणतात. त्याला ताबडतोब ब्रह्मांड ठीक करण्याची ड्युटी दिली गेली. त्याने स्वतः शिवाची भूमिका बजावत स्वतःमधून शक्तीची निर्मिती केली आणि शिवशक्तीची भूमिका बजावली. 198 करोड वर्ष संपूर्ण ब्रह्मांडाचे रक्षण केले. 198 करोड वर्ष केवळ रक्षणच केले नाही, तर या ब्रह्मांडाला शिवशक्ती बनवून सुरळीत चालवले देखील. हे कार्य करत असताना त्यांनी स्वतःमधून एक रूप काढले, ज्याने विष्णूची भूमिका बजावली. आणि मग ब्रह्माची भूमिका कोणी? ते G2 मधून आलेल्या 33 कोटी देवी देवतांमधील एका आत्म्याने ब्रह्माची भूमिका पार पाडली. 33 कोटी सुरुवातीला निराकारी रूपात परमधामात आले. त्यानंतर आकारी स्वरूपात खाली आले. त्यांनी स्वतःमधून अनेक रूपे निर्माण केली, म्हणजेच रचना केली. हे जे 33 कोटी देवी देवता होते ते जेव्हा आकारी स्वरूपात होते तेव्हा त्यांनी अनेक रचना केल्या. त्यांच्याही रचना आणि रचनांच्याही रचना हा गुणाकार वाढतच गेला. आज आपण जे पृथ्वीवर अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदाय आपल्याला दिसत आहेत, त्यांच्याबद्दल आम्ही आपल्याला आधीच सांगितले आहे की ते वेगवेगळ्या गॅलेक्सीमधून आले आहेत किंवा कोणी दुसऱ्या ब्रह्मांडांमधून आले आहेत. तिकडून येताना ते आपली आपली संस्कृती देखील घेऊन आले आहेत. जेव्हा ते आले तेव्हा त्यांचे काही रचनाकार सूक्ष्म वतनामध्ये देखील आहेत आणि स्थूल वतनात देखील आले. आता संस्कृती म्हणजे काय? तर त्यांनी अनेक धर्म, मठ, पंथ, संप्रदाय यांची स्थापना केली.
सूक्ष्म वतन तर यांनी भरलेले आहे आणि म्हणूनच सूक्ष्ममधून ते स्थूल वतनात आले. या धर्तीवर कधीही 250 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या नव्हती. अगदी कोणत्याही कलियुगाच्या शेवटी देखील नाही. ह्यावेळी एवढे धर्म, मठ, संप्रदायवाले इथे आले आहेत. कारण त्यांनी सांगितले आहे, कयामत के दिन पर खुदा ताला नूर स्वरूप से धरती पर आके कबर से उठाकर ले जाएंगे. तर काही म्हणतात जजमेंट डे पर जजमेंट होगा. सर्व आत्म्यांचा हिशोब होणार. तर सर्वजण वेगवेगळी भाषा बोलतात. कोणी कयामत का दिन म्हणतो तर कोणी जजमेंट डे म्हणतो. सर्वांना ह्याचे ज्ञान नाही. सर्वजण आपल्या मेसेंजर किंवा पैगंबर ह्यांना ऑलमाइटी ऑथॉरिटी यांचे मेसेंजर म्हणतात. ते खूप दूरदूरच्या गॅलेक्सीचे रचनाकार आहेत. कोणी युनिव्हर्सचे रचनाकार आहेत. अनेक धर्मपिता देखील 2 ते 3 कलेचे आत्मे आहेत. कोणी 4 ते 5 कलेचे आहेत. परंतु इथे येऊन त्यांनी बरीच शक्ती खर्च केली. रचना करण्यामध्ये खूप शक्ती क्षीण होते आणि म्हणूनच या लोकांकडे आता कोणतीही पॉवर किंवा शक्ती उरलेलीच नाही. आणि म्हणूनच जेव्हा या अनेक धर्म, मठ, पंथ आणि संप्रदाय यांचे ग्रेट 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 ग्रँडफादर जेव्हा प्रत्यक्ष होतील, त्यांचा साक्षात्कार होईल, तेव्हाच सर्वांना मुक्ती किंवा जीवनमुक्ती मिळेल. केवळ बेहदचे आत्मे आणि 33 कोटी देवी देवता जीवनमुक्तीमध्ये जातील. म्हणूनच या धर्तीवर खूप मिश्रण झाले आहे. इथे अनेक धर्म, मठ, पंथ संप्रदायात त्याचप्रमाणे ते सूक्ष्म वतनात देखील झाले आहे. कोणत्या ना कोणत्या कर्मबंधनामुळे ते सूक्ष्म वतनात आले आहेत आणि तेथून नंतर स्थूल वतनात. कर्मबंधनामुळे एकमेकांमध्ये मिश्रित होत गेले आणि या 5 तत्वात आत्म्यावरील आवरण इतके जड होत गेले की त्यांना कळालेच नाही की त्यांचा खरा रचनाकार कोण, किंवा मी कुठून आलो आहे, कोणत्या ग्रहावरून आलो आहे, कोणत्या सोलर सिस्टीम मधून किंवा कोणत्या गॅलेक्सी मधून, युनिव्हर्स मधून की थेट G2 मधून आलो आहे. कोणालाही आता याचा पत्ता राहिलेला नाही. जोपर्यंत आत्मस्वरूप होणार नाहीत, तोपर्यंत कोणालाही काहीही कळणार नाही. शेवटी सर्व बेहदचे आत्मे आपल्या शक्तीने सर्वांमधील शक्ती जागृत करतील आणि संपूर्ण विश्वाला परमप्रकाश देतील. सर्वांना दिव्य दृष्टी देतील. तेव्हाच सगळेजण जाणू शकतील. बेहदच्या 16,000 आणि 9,00,000 आत्म्यांची रचना छोटूराम बापूजींनी 5,000 वर्षांपूर्वी म्हणजे कृष्ण अवताराच्या थोडा काळ आधी एका निराकारी गोळ्यामध्ये राहून केली होती. आणि तिथेच त्यांना आकारी रूप देऊन या धर्तीवर सूक्ष्म शरीरासोबत खाली उतरवले. सर्व आत्मे पहिल्यांदाच या धर्तीवर घेऊन आले होते. त्यांना या धर्तीवर येऊन काय भूमिका बजवायची किंवा नाही नाही वठवायची हे सर्व काही आधीच ठरवले गेले होते. त्यावेळी 9,00,000 बेहदचे आत्मे या धर्तीवर मोठमोठ्या सावकारांच्या रूपामध्ये आले. 16,000 जे बेहदचे आत्मे होते त्यांनी छोट्या मोठ्या राजांकडे मंत्री किंवा महामंत्री यांची भूमिका साकारली. 108 बेहदचे आत्मे महाराजा बनले तर 1008 बेहदचे आत्मे छोटे राजे बनले. हे सर्वांना मिळालेल्या भूमिका होत्या. मुख्य प्लॅन असा होता की सर्वजण भेटतील आणि सर्वजण मिळून काहीतरी चांगले करतील. पण तो प्लॅन प्रॅक्टिकल नव्हता किंवा त्याची पद्धत योग्य नव्हती. तत्व परिवर्तनाचे ज्ञान तेव्हा मिळालेले नव्हते. कृष्ण अवताराच्या वेळी तत्व परिवर्तनाचे ज्ञान नव्हते आणि म्हणूनच इच्छा नसतानाही कृष्णाला महाभारताचे युद्ध करावे लागले. आणि पुढे जे झाले ते सर्वांच्या समोरच आहे. जर त्याच वेळी तत्व परिवर्तनाचे ज्ञान असते तर धर्तीवर एका जागी 10 कलेचा परमप्रकाशाचा गोळा उतरवून त्यातच सर्वांना ठेवले गेले असते तर तत्व परिवर्तन झाले असते. परंतु ते ज्ञान कोणालाही नव्हते. कारण जे ज्ञान तुम्हाला देत आहोत त्यातील 1% ज्ञान देखील त्या काळामध्ये नव्हते. आणि म्हणूनच कृष्ण अवतारामध्ये विश्व परिवर्तन होऊ शकले नाही आणि रामावताराच्या काळामध्ये तर होण्याचा प्रश्नच नव्हता. जेव्हा सर्वोच्च परमात्मा साकारी रूपात येतो, स्वतः येतो, सर्व गोष्टींचे निरीक्षण करतो, मूल्यमापन करतो, तत्व परिवर्तनाचे ज्ञान घेतो,
तत्व कशी बनली, निराकारीमधून आकारी आणि आकारीमधून साकारी का बनले, कसे बनले आणि पुन्हा साकारीमधून आकारी आणि आकारीमधून निराकारीपर्यंतचा प्रवास कसा होणार आणि हे तत्व परिवर्तनाचे ते प्रॅक्टिकल ज्ञान आहे हे समजून घेण्यासाठी त्या सर्वोच्च परमात्म्याला देखील खूप मेहनत करावी लागली बरं. हे सर्व समजणे इतके सोपे नाही. म्हणूनच बेहदचे आत्मे एकच व्हिडिओ अनेक वेळा ऐकतील तरच त्यांना हे ज्ञान समजेल. परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. बेहदची परम महाशांती.